सध्या राज्यामध्ये पावसाचा प्रभाव आपल्याला उद्यापासून पाहायला भेटणार आहे। उद्यापासून काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या दिवसात राज्यामध्ये मुसळधार पाऊस, काही ठिकाणी गारपिटीचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्यांसोबत हा पाऊस होण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात उन्हाचा प्रभाव आणि तापमानात कुठल्याही प्रकारचा घट आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। सध्याच्या काळात आपण पाहू शकता राज्यभरात काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। खास करून दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात काही ठिकाणी सकाळपासून तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे नॉर्थ ईस्ट बिहारच्या भागावर बनलेला आहे। एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर बनलेला आहे। एक ट्रफ बनलेली आहे जे की विदर्भ हो तमिळनाडू आणि कर्नाटकापर्यंत हे ट्रफ इथून बनलेली आहे। आज एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये आलेला आहे। तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थान तील नॉर्थ ईस्ट भागावर बनलेला आहे। या व्यतिरिक्त देशामध्ये सध्या कोणत्याही हवामान प्रणाल्या सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत। मागील 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटलेले आहे। 43-44 पर्यंत तापमान मागील 24 तासामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। सरासरीच्या तुलनेत आपण बघितलं तर सरासरीच्या तुलनेत उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सोडलं तर राज्यभरावर आपल्याला जबरदस्त उन्हाचा प्रभाव पाहायला भेटत आहे। आणि पुढील 24 तासानंतर राज्यामधून काही ठिकाणी तापमान हे घट होणार आहे। तापमानात मॅक्सिमम टेम्परेचर हे कमी होण्याची शक्यता आहे। 7-8 तारखेपासून राज्यामध्ये परत एकदा आपल्याला तापमानात खूप मोठी घट दिसणार आहे आणि याचं प्रमुख कारण असणार आहे राज्यभरात सध्या अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। प्री मॉन्सून चा पाऊस राज्यामध्ये सध्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला 14-15 तारखेपर्यंत पाहायला भेटू शकते। जर आपण उद्या दिवसभराचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर उद्या दिवसभरात आपल्याला तुरळक ठिकाणी राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे। उद्या खास करून पाऊस होण्याची शक्यता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये असणार आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर याचा आसपास, धाराशिव, नांदेड तसंच याच्या आसपासच्या भागामध्ये परभणी याच्या आसपास काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत उद्या दिवसानं आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते। इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत उद्या दुपारनंतर या भागात पावसाला सुरुवात होणार आहे आणि परवापासून राज्यामध्ये जबरदस्त पाऊस मराठवाड्यामध्ये अजून वाढताना दिसणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये त्यानंतरच्या दिवसामध्ये म्हणजे दरम्यान 7 तारखेपासून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। 7 तारखेपासून राज्यामध्ये जर आपण स्थिती बघितली तर स्थितीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे। 8 तारखेला सुद्धा राज्यात पावसाची स्थिती कायम असणार आहे आणि खास करून 7-8 तारखेपासून राज्यामध्ये गारपिटीची दाट शक्यता आहे। गारपीट हे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटू शकते। अशी परिस्थिती काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा आपल्याला विदर्भ, मराठवाड्याच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते। तसंच आपण जर 9 तारखेवर आलं तर 9 तारखेला सुद्धा राज्यात पावसाळी परिस्थिती कायम दिसणार आहे आणि येणाऱ्या 10 तारखेला सुद्धा राज्यात पावसाळी परिस्थिती कायम दिसणार आहे। खास करून पावसाचा जोर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये जास्त असणार आहे। त्यानंतर जर आपण 11 तारखेवर आलं तर 11 तारखेला सुद्धा राज्यात जबरदस्त पावसाचं वातावरण दिसणार आहे आणि जबरदस्त पाऊस आणि गारपिटीसोबत राज्यामध्ये हजेरी लागणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत पाहायला भेटू शकते। 13 तारखेला सुद्धा, 12 तारखेला सुद्धा राज्यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे। सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकता 13 तारखेला संपूर्ण भारतामध्ये पावसासाठी एक अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि 14 तारखेला पण राज्यामध्ये पाऊस होण्याची जबरदस्त शक्यता आहे। मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते। 13 आणि 14 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये पाहायला भेटू शकते। पुढील 24 तासासाठी संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे। तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू शकते। राज्यभरावर काही ठिकाणी हलकेसे ढग आपल्याला पाहायला भेटू शकतात। बाकी पावसाळ होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी कमी आहे। उद्यापासून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा
आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आसपास काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. अशी शक्यता नाशिक, धुळे, जळगाव आणि तसंच अहमदनगर, पुणेसह काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे उद्यापासून. त्यानंतर इकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या परवापासून आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. त्यानंतर जर आपण 7 तारखेवर आलं तर 7 तारखेला विदर्भात ही पावसाला सुरुवात होणार आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागातही तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर विजेच्या कडकडाटासोबत ढग हे निर्माण होणार आहेत. दरम्यान जमीनवरून 12 किंवा 15 किलोमीटरच्या उंचीवर हे ढग निर्माण होणार आहेत आणि यामुळे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत आपल्याला किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून हा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. सतर्क रहा नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो, तुम्ही नक्कीच सतर्क राहा. विजांपासून आपला बचाव करा. येणाऱ्या दिवसात जबरदस्त आपल्याला विजांसोबत हा पाऊस पाहायला भेटू शकते आणि यामुळे विजा कोसळण्याची भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे. तर आता सध्या पुढील 2 दिवस तरी नागरिकांनो उन्हापासून बचाव करा, उन्हापासून आपलं रक्षण करा. तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.